तर तिकडे मुंबईत अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीत पेच दिसून आलाय। मुंबई शहरातील 16 प्रभाग उमेदवारांविना असल्याचं समोर आलंय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसनं वंचित सोबत आघाडी करून स्वतःची पाठ थोपटून घेतली। काँग्रेसनं वंचितला मुंबईत 62 जागा दिल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसलाय। मात्र मिळालेल्या 62 पैकी तब्बल 21 जागा काँग्रेसकडे परत केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली। या 21 जागांपैकी 5 जागेवर अखेरच्या क्षणी काँग्रेसनं उमेदवार दिले असून 16 जागांवर उमेदवार मिळालेला नाहीये। जागांसंदर्भात अखेरच्या क्षणापर्यंत या गोंधळामुळे काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे। अधिकृत उमेदवार देण्यात मित्रपक्ष असमर्थ ठरल्यानं काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। आता या 16 जागांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे मात्र राजकीय वर्तुळाचं लक्ष लागू आहे। तर शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत निष्प्रभ असल्याचं समोर आलंय। 9 माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। सोफी जब्बार जात पडताळणीत बाद झालेत। धनश्री भरडकर, ज्योती खान, रेश्मा खान, नादिया शेख शिवसेनेत गेल्यात। कप्तान मलिक, डॉक्टर सईदा खान, मनीषा रहाटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं। आधी एबी फॉर्म दिला, मग माघार घेतली। वॉर्ड क्रमांक 119 मध्ये मनसेनं उमेदवारच बदललाय। संतोष देसाईंच्या जागी विश्वजीत ढोलम यांना उमेदवारी देण्यात आली। संतोष देसाईंना दिलेला एबी फॉर्म माघारी घेण्यात आलाय। तर अमरावती पालिकेसाठी 1021 अर्ज दाखल झालेत। 87 जागांसाठी काल अखेरच्या दिवशी 715 अर्ज दाखल झाले। अमरावतीत 7 ठिकाणी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। तर पुण्यात 165 जागांसाठी 3441 अर्ज दाखल झालेत। मंगळवारी एका दिवसात 2298 अर्ज दाखल झालेले आहेत। पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्थातच मंगळवारी 2298 अर्ज दाखल झाले। तर अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत 165 जागांसाठी 3041 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। रात्री उशिरापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची माहिती नोंदवण्याचं काम सुरू होतं। या अर्जांची छाननी आज होणार आहे। तर मंगळवारी एका दिवसात सायंकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 2298 अर्ज आले। तर 41 प्रभागातील 165 जागांसाठी 3041 अर्ज दाखल झालेले आहेत। आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शेवटची राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होतीये। दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।